तर हॅलो गाईज, परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपल्या किल्ल्यांना जपलं पाहिजे। साप असेल भीती वाटते, तरी पण आमचा भाऊ काय ऐकत नाहीये। तर हॅलो गाईज, परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ट्रॅव्हल विथ सिद्धमध्ये। मी सिद्ध साळुंखे परत एकदा स्वागत करतो तुमचं। तर आज नेहमीच आपल्या चॅनलला नवीन ठिकाणे येत असतात अनएक्सप्लोर। तर आज जे आपण ठिकाणी चाललो आहे ते ठिकाण अनएक्सप्लोर्ड नाही असं म्हणता येत नाही, कारण की ते ठिकाण कालांतरानुसार माणसांच्या दुर्लक्षित होत चाललं आहे आणि त्याच ठिकाणाला मी नव्याने एक दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला। आणि माझे प्रयत्न मस्तली सगळ्यांना आवडतील। तर चल आपण जाऊया तिकडे आणि तिकडे जाऊन तुम्हाला सांगतो मी की त्याचे फॅक्ट्स काय आहेत वगैरे, त्याच्याबद्दल माहिती सांगतो। तर ह्या व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत बघा। आणि त्या ठिकाणाचं नाव आहे इंदोरीचा फोर्ट किंवा इंदोरीचा किल्ला म्हणू शकतो। तर त्यापुढे तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोच मी। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या। चला तर आपण जाऊया। आज माझ्यासोबत आकाश आहे, आकाशचा भाऊ अपूर्व आहे आणि बंटी आहे, मीन्स अथर्व। तर आता आपण जिथं उभं आहे हा तो गडाचा एंट्रन्स आहे, जिथून ह्या गडाला एंट्री होती। तर गाईज जे तुम्ही पाहताय त्याला नगरखाना असं म्हणलं जातं। नगरखाना तर गाईज आता आपण वरती मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आलो आहे आणि त्या प्रवेशद्वाराच्या इथे लाईनीमध्ये 5 ते 6 खिडक्या आहेत। त्या खिडक्यांचा उपयोग म्हणजे की या खिडक्यां तोफांसाठी कदाचित असाव्या। तो म्हणजे समोर जर दुश्मनाचं सैन्य आलं तर या तोफांच्या सहाय्याने त्यांना तिथेच नष्ट करता येईल। आणि कदाचित या खिडक्यांच्या थ्रू समोरचा प्रदेश म्हणजे किल्ल्याच्या समोर कोण येत जातं याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या खिडक्यांचा उपयोग होत असेल।
तर गाईज आपण आता इथं नागरखान्यामध्ये उभे आहेत आणि इथं म्हणजे पहिल्या जो ही स्पेस दिसते की तुम्ही इथं पाहू शकता जे आर्किटेक्चर आहेत वरती डिझाईन्स तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणाचा उपयोग म्हणलं तर प्रत्येकानं वेगळा वेगळा केलेला आहे. काही जणांनी इथे म्हणजे दारुगोळा साठवण्यासाठी केलेला आहे, तर काही जण म्हणजे शिपायांच्या राहण्यासाठी सोय होती इथे. तर अशी मला माहिती मिळाली, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर गाईज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण किल्ल्यावर जातो, तर असे तुम्ही प्रकारे असे नावं लिहित जाऊ नका. तुमचं जे काय आहे ते असं किल्ल्यावर लिहिता इकडे, तर ते तुमचं वैयक्तिक तुमच्यापाशी ठेवत जावा. इथे गडावर येऊन असं काही करत जाऊ नका अशी हरकत. तर मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपल्या किल्ल्यांना जपलं पाहिजे, आपण आपला ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे, हीच तुमच्या सगळ्यांना विनंती आहे. तर गाईज आपण जिथे उभा आहे त्याला म्हणतात इंदोरीचा फोर्ट, आणि आपण हा किल्ला तळेगाव दाभाडेपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि हा समुद्री सपाटीपासून 1033 मीटरवर आहे. तर या किल्ल्यावर येण्यासाठी तुम्ही पुणे लोणावळ्यापासून येऊ शकता. पुण्याजवळचं रेल्वे स्टेशन याला ते आहे तळेगाव स्टेशन किंवा गोरावाडी स्टेशन. तुम्ही इथे येऊ शकता. या किल्ल्याच्या आजूबाजूला इंद्रायणी नदी वाहते आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे भामचंद्र डोंगर दिसतोय, भंडारा डोंगर दिसतोय, इकडे वडगावचा डोंगर दिसतोय, तिकडे फिरंगाई देवीचा डोंगर दिसतोय आणि इथं इंद्रायणी नदी. तर आम्ही आता धाडस करून चाललेलो आतमध्ये खूपच गवत आहे, साप असेल भीती वाटते. तरी पण आमचा भाऊ काय ऐकत नाही. चाललो आता आतमध्ये आलो. तर गाईज इथे जो दरवाजा आहे त्याच्या खालच्या बाजूला एक रूम आहे, कदाचित कशासाठी यूज होत असेल ते मला परफेक्ट माहिती नाही. तर माहिती भेटली तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सांगेन तुम्हाला. तर किल्ल्याच्या आतमध्ये आल्यास तुम्हाला भेटतं म्हणजे ते कडजाई देवी माताचं मंदिर. तर तिकडे आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. चला तर. तर गाईज फायनली आत्ता घरी मी पोचलो आहे आणि या व्हिडिओचा मेन उद्देश असा होता बनवायचा की जे ठिकाण आहे जे दुर्लक्षित झाले त्याची माहिती सर्वांपर्यंत पोचावी आणि तिथली जी कंडिशन आहे ती सर्वांना कळावी. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेवढी मी इन्फॉर्मेशन मला माहिती होती ती देण्याचा प्रयत्न केला आहे.
आणि प्लस की कुठल्याही गडकिल्ल्यावर जावं, कुठल्याही टुरिस्ट प्लेसेसवर जावं, तुम्ही असं तुमची नावं वगैरे लिहून तिथला म्हणजे तुम्ही खराब करताय त्या प्लेसेसला. तुम्हाला जे काय व्यक्त करायचं ते तुमचं वैयक्तिक तुमच्यापाशी ठेवा. असं गडकिल्ल्यांवर नाव वगैरे लिहून काय व्यक्त होत नाही. आणि दुसरं हे की कुठेही जाता, मी नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो, कुठेही जाता तिथे कचरा तुम्ही करू नका, कारण की हा कचरा ते ठिकाणाचं तुम्ही सौंदर्य खराब करता यामुळे. आणि जर काही कारणास्तव हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ सिड.